बऱ्याचशा जिल्ह्याच्या या ठिकाणी दोन्ही मार्क्स असतील ग्राउंड आणि पेपरचे पडलेले आहेत. तर आता यामध्ये यशवंतच्या उंबऱ्यावर जाऊन बसलेले जे म्हणता येईल आपल्याला, की जे यशवंत होणार आहेत. अवघ्या 2-3 दिवसामध्ये त्यांचं फायनल मेरिट या ठिकाणी समजणार आहे. तर प्रत्येकाला या ठिकाणी सक्सेस म्हणल्यावर शेवटी आनंद असतो. परंतु काहींचे मार्क्स कमी आले असतील. अभ्यास केला परंतु या ठिकाणी समाधानकारक मार्क्स आलेले नाहीयेत. ग्राउंडच्या बाबतीत देखील या ठिकाणी 4-2 मार्क्स त्यांचे काहींचे गेलेले असतील. तर अशाने खचून जायचं नाही. पोलीस भरती माणसाची जीवनाची परीक्षा नाही हे लक्षात राहू द्या. कारण आपल्याला परीक्षा भरपूर द्यायच्या. मग त्या परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं. एखाद्या परीक्षेत मार्क्स कमी आले म्हणून खचून जायचं नसतंय. आणि मी मेरिटमध्ये आलो किंवा मला खूप चांगले मार्क्स मिळाले. म्हणजे मी सगळ्यांना या ठिकाणी खूप माझ्यापेक्षा कोणीच या ठिकाणी मोठा नाहीये, पण असं पण समजायचं नसतंय. कारण एखाद्या पदाची एक्झाम देऊन आपण त्याच्यात आपलं जर तुलना करत असेल तर हे चुकीचं आहे. परंतु आपल्याला खरंच अपयश कशामुळे आलंय, याचं सुद्धा मूल्यमापन आपण करणं गरजेचं असतं. मूल्यमापन करून या ठिकाणी चुकलेला मार्ग आणि त्या मार्गामध्ये असणाऱ्या या ठिकाणी अडथळे, हे आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून भरवता आले पाहिजे. म्हणजे त्याच्यात आलेल्या अडचणी बाजूला करून आपल्याला त्या वाटा तयार करायच्या आणि आपले जे वाट पाहणारं जे प्लेसमेंट आहे, आपलं जे अचिव्हमेंट आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं. म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या, एक्झाम देणाऱ्या, ज्यांचं बाकी असणाऱ्या, या सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगणार आहे, की तुम्ही अजिबात खचू नका. ज्यांचं जिल्हा पोलीसच्या या ठिकाणी त्यांना वाटतंय मी मेरिटमध्ये बसत नाही, ज्यांना वाटतंय बसतंय, अशांनी देखील या ठिकाणी जे आहे, पुढची जी तुमची कारागृहाची परीक्षा असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मुलांसाठी SRPFची एक्झाम असेल, तर यासाठी पुन्हा नव्याने आपल्याला तयारीला लागायचं आहे. आणि अवघ्या काही दिवसावरती या ठिकाणी ती आलेली जी एक्झाम आहे, तिला सुद्धा आपल्याला सामोरे जायचं आहे. एक संधी गेली असता दुसरी संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. चालकच्या देखील या ठिकाणी ज्या काही जागा आहेत, त्यासाठी देखील आपल्याला सामोरे जायचं आहे. म्हणून संध्या खूप आहेत. फक्त आपल्याला त्याचं सोनं करता आलं पाहिजे. आणि झालीच असेल चुकी आपली अभ्यासाच्या बाबतीत या ठिकाणी कुठे थोडा आपण कमी पडलो असतो. परीक्षेच्या काळात आपल्याकडून थोडंसं या ठिकाणी काही चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करायच्या. बरेचसे विद्यार्थी अभ्यास करत असतात, प्रॅक्टिसमध्ये मार्क्ससुद्धा चांगले घेत असतात. परंतु शेवटी या ठिकाणी ज्यावेळेसची जी पहिलीच परीक्षा या ठिकाणी असते त्यांच्या जीवनातली, सामोरे या ठिकाणी पहिलेच गेलेले असतात त्या परीक्षेला, ते केंद्र पाहिलेलं नसतं, सेंटर जे आहे. सगळं नवीन असतं, त्याचं थोडंसं मनावरती डिप्रेशन येत असतं, थोडा टेन्शन, प्रवास, ताण-तणाव असतो. माझं कसं होईल? यामुळे देखील या ठिकाणी प्रॅक्टिसमध्ये मार्क्स घेणारे कधी-कधी तिथे विद्यार्थी या ठिकाणी कमी मार्क्स घेतात, तर त्यांनी बी खचायची गरज नाहीये. कारण परीक्षा शेवट नाहीये. कारण हे पहा, खूप सारे या ठिकाणी अपयश आल्याच्या नंतर लोकं सक्सेस होतात. म्हणून आपण आपलं असणाऱ्या या ठिकाणी, जसं आपण म्हणतो, की आपल्या बाजूला जर एखादा सक्सेस होत असेल, तर त्याच्या सक्सेसच्या आनंदामध्ये या ठिकाणी आपण सुद्धा आनंदाने या ठिकाणी त्याला बेस्ट ऑफ लक केलं पाहिजे. त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. त्याचं सिलेक्शन झालं म्हणून आपण रडत नाही बसलं पाहिजे. आपली संस्कृती या ठिकाणी आपण पाहतो, क्रिकेट मॅचमध्ये हारल्याच्या नंतर पराजय झाल्याच्या नंतर पराजय झालेले या ठिकाणी विजय झालेल्या लोकांना या ठिकाणी भेटतात, बोलतात, सेकंड देतात. म्हणून ही आपली संस्कृती आहे. तर सक्सेस होणाऱ्यांनी जास्त, जसं आपण म्हणू, की मीच फार मोठा आहे, मला कोणीच हरू शकत नाही. ही पण त्यांच्या मनामध्ये भावना नसली पाहिजे. आणि जे अनसक्सेस झालेले, ज्यांना या ठिकाणी कमी मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत, अशांनी देखील या ठिकाणी असं नाही म्हणलं पाहिजे, की मी या परीक्षेला पात्र नाहीये. तुमच्यासाठी मोठी संधी पुढची या ठिकाणी वाट पाहत आहे, किंवा
तुम्हाला या ठिकाणी पुढची असणारी पायरी तुमची या ठिकाणी क्षितिजाच्या पलीकडे यश तुम्हाला संपादन करायचं असेल, म्हणून या ठिकाणी तुमची ही अग्निपरीक्षा आहे असं आपण समजावं आणि पुढे जात राहावं. एक लक्षात ठेवा, आपण आपल्या कामाशी असणाऱ्या या ठिकाणी खरंच प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत असाल, आजूबाजूला काय चाललंय याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं असणारं फोकस या ठिकाणी टार्गेट कंप्लीट करा. 100% उतरून या ठिकाणी प्रयत्न करा. यश 100% येतं. चुका प्रत्येकाकडून होत असतात. मी सांगतोय की चूक जरी झाली तर ती दुरुस्त करा आणि नव्याने कामाला लागा. 100% या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. दररोज या ठिकाणी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी ऑनलाईनला पाहत असताल. सेंट्रल गव्हर्नमेंटपासून स्टेटपर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटच्या व्हॅकन्सी निघत आहे. नुकतीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील घोषित केलेलं आहे. 75,000 जागा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शासकीय डिपार्टमेंटमध्ये निघत आहेत. त्याचे GR देखील यायला सुरुवात झालेली आहे. 3,500 जागेची वनरक्षक भरती देखील या ठिकाणी लवकरच महाराष्ट्रात सुरू होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे, संधी भरपूर आहेत, त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं. म्हणून खचून न जाता प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी नव्याने उभं राहायचं. तर या पद्धतीने प्रत्येकाने येणारी जी भरती आहे त्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करायची आणि राहिलेल्या ज्या याच भरतीमध्ये असणाऱ्या ज्या जागा आहेत आपल्याला माहिती आहे, चालक असेल, कारागृह भरती असेल, यासारखे भरती असेल, एक पेपर गेला म्हणून काय झालं, आपल्याकडे अजून 3 या ठिकाणी एक्झाम बाकी आहेत. त्या 3 पैकी 1 मध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं. म्हणून संधी भरपूर आहे, ती आपल्याला शोधता आली पाहिजे. म्हणून सगळ्यांसाठी या ठिकाणी येणाऱ्या 22 तारखेची परीक्षा जी आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक. तसेच पुढे 29ला देखील एक्झाम आहे. म्हणून या एक्झामसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करावी. कालचे झालेले 15 तारखेच्या या ठिकाणी ज्या परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे पेपरमधल्या ज्या त्यांना काही अडचणी ज्या वाटल्यात, तर पहा, आपल्याकडे कॉन्फिडन्सच्या जवळपास विद्यार्थ्यांनी 365 दिवसामध्ये जे जवळपास पेपर सोडवलेले आहेत, तर या पेपर प्रॅक्टिसचा फार मोठा फायदा त्यांना झालेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जवळपास 100% पैकी 80% या ठिकाणी रिझल्ट यावर्षी पण या ठिकाणी बसत आहेत. अजून भरती सुरू आहे. पहिलीच या ठिकाणी असणारा पेपर झाला, त्याच्यामध्येच 80% प्लस या ठिकाणी स्टुडंट आपले सिलेक्ट होत आहेत. बाकीचेही राहिलेले 2 टप्पे आहेत, याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश येणार आहे आणि पुढे देखील या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी जसं इथे फिजिकल असेल, थेरॉटिकलच्या बाबतीत अभ्यास वगैरे पेपर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इथे योग्य मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जसे आपण 100% उतरून कशी आपल्याला तयारी करता येईल याच्याकडे या ठिकाणी प्रत्येकाचा कल असला पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही जेवढे राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत, तर यासाठी या ठिकाणी प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने आणि पॉझिटिव्ह थिंकिंग डोक्यामध्ये ठेवून या ठिकाणी येणाऱ्या अचिव्हमेंट या ठिकाणी तुम्ही सक्सेस करावं, एवढ्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद.